नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आपल्या नवीन डिझाईन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण लग्नपत्रिका डिझाईन तयार करणार आहोत, त्यामुळे डिझाईनला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला यायचं फोटोशॉपमध्ये आल्यानंतर तुम्ही थंबनेलला आपली डिझाईन पाहिलीच असेल, तर सुंदर अशी डिझाईन मी बनवलेली आहे। या डिझाईनची सर्व डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे। सर्वात आधी आपण पाहूया की या डिझाईनची इमेज साईज आपण काय घेतली आहे। सर्वात आधी तुम्हाला यायचं इमेजमध्ये येऊन शॉर्टकट की सुद्धा अवेलेबल आहे। इमेज साईजवर क्लिक करायचं। या प्रकारे आपण 10x10 ची साईज इथे आपण घेतलेली आहे आणि 250 म्हणजेच 250 रिझोल्यूशन या ठिकाणी घेतलेले आहे। बाकी सगळी सेटिंग जी आहे नॉर्मल इंचेस वगैरे असेल ते तुम्ही इथं ॲड करू शकता। डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही इथं रिझोल्यूशन फॉर एक्झाम्पल 450 500 अशा प्रकारचं रिझोल्यूशन तुम्ही इथे वाढवू शकता। आता या डिझाईनमध्ये मी तुम्हाला सर्व लेयर्स असेल, कलर कॉम्बिनेशन असेल किंवा टेक्स्ट वगैरे असेल, फॉन्ट कोणता आहे, सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला या डिझाईनमध्ये सांगणार आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PHP फाईल असेल, PLP फाईल असेल किंवा या डिझाईनबद्दलचे मटेरियल असेल, सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही हे डाउनलोड करू शकता। ठीक आहे, सर्व लेयर्स मी पहिले हाईड केलेले आहे। सर्व लेयर्स जे मी हाईड करतो आणि तुम्हाला एक लेयर्स यानी की एंडिंगच्या लेअरपासून मी तुम्हाला दाखवतो की आपण डिझाईन कशा प्रकारे केली आहे। ठीक आहे, सुरुवातीला काय केलं, आपण सॉलिड कलरचा वापर केला। तुम्हाला दिसते की इथे मी एक सॉलिड कलरचा वापर केला आहे। या ठिकाणी ग्रेडियंट वगैरे सुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या पद्धतीने। ठीक आहे, या प्रकारे नंतर बॅकग्राऊंडमध्ये मी काय केलं, मोरपंखी जो कलर आहे तो मी इथं काय केलं, सॉफ्ट लाईटमध्ये ॲड केला आहे आणि त्याची ऑपोसिटी नॉर्मली काय केलं 39 ठेवलेली आहे। त्यानंतर आपल्याला टेक्स्ट टाईप करण्यासाठी यानी की टेक्स्ट कलर कॉम्बिनेशन यासाठी आपल्याला एक शेप क्रिएट करायचा आहे। तो की शेप ऑलरेडी मी गुगलवरून घेतलेला आहे। तुम्हाला इथे मी दाखवतो। या प्रकारचा आपला शेप आहे। आता या शेपमध्ये काय काय काम केले मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो की सगळे जे ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला इथे दिलेले आहे। जसं की आता ज्या स्थितीमध्ये तुम्हाला सर्व जे डिटेल्समध्ये दिसतं आहे सर्व असंच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा PHP फाईल दिली आहे। याप्रमाणेच तुम्हाला सर्व क्लिअर दिसेल। साईडनी बॉर्डरला आपण पाहू शकता, तुम्ही इथं गोल्डन ग्रेडियंट वगैरे दिलेले आहे। तुम्ही नॉर्मली इथं डबल क्लिक करून ग्रेडियंट देऊ शकता। ठीक आहे, शेपच्या आतमध्ये आपण एक याला काय बोलतात, ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड बोलू शकता किंवा फ्लावर्स ॲबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड बोलू शकता। क्लिपिंग मास्क केले नॉर्मली त्याला। ग्रुपला तुम्ही रिनेम करत जावा, रिनेम केल्याने तुम्हाला इझिली काम करायला सोपं जाईल। ठीक आहे, यानंतर आपण काय करूया, आता या शेपमध्ये ठीक आहे नॉर्मल शेपमध्ये आपण कोणते फॉन्ट वगैरे यूज केले ते मी तुम्हाला दाखवतो। पूर्ण फॉन्ट एरियाच असणार आहे, इथेच पूर्ण आपण डिझाईन जे आहे फॉन्टचंच असणार आहे। तर नॉर्मली आपण फर्स्ट ग्रुप जे आहे, आता या डिझाईनमध्ये पहिली इन्फिनिटी नावाची फॉन्ट आहे आणि दुसरी जी आहे श्रीलिपी 0715 नावाची फॉन्ट आहे। हे सांगण्याचं काम नाही, कारण की प्रत्येक ग्राफिक डिझायनरला फॉन्टबद्दल जास्तीत जास्त माहिती असते। रिनेम करू शकता, रिनेम इथं चुकीचं आहे, तुम्ही रिनेम तुमच्या पद्धतीने इथे ॲड करू शकता। ठीक आहे, नॉर्मली कॉपी पेस्टच आहे, वरून पूर्ण ग्रुप केलेला आहे, ग्रुपला कॉपी पेस्ट केलेलं आहे आणि रिनेम फक्त नावे चेंज केली आहे सर। ठीक आहे, यानंतर शुभविवाह हे की कॅलिग्राफीच आहे पण क्रिएट केलेलं आहे नॉर्मली, यांचा शुभविवाह। ठीक आहे, आणि यानंतर डेट वगैरे असेल, आता हे डेट वगैरे श्रीलिपीचीच फॉन्ट आहे दोन्ही पण। हा जो फॉन्ट आहे 3690 आणि डाऊन साईडचा फॉन्ट आहे तो 1020चा फॉन्ट आहे। ठीक आहे, आता याला आपण फोटोचं पहिलं सेक्शन घेऊया, कारण की इथं फोटोची लाईन आली। तर नॉर्मली इथं फोटो ओपन केले, फोटोला सर इफेक्ट वगैरे दिलेला नाही आहे। नॉर्मल फोटो आहे जसे ठेवले, बॅक साईडला एक मोरपंखी PNG मी इथे ॲड केलेला आहे। आता डाऊन साईडला पाहिलं तर डाऊन साईडच्या लेयर्समध्ये आपलं जो थोडंसं मिसमॅच आहे, कारण की बॅकग्राऊंडला आपण फोटो वगैरे ॲड केलेत, जसं की ओव्हरले वगैरे असेल। आता हा फोटो कशा प्रकारे ॲड केला आहे मी पाहू शकता तुम्ही। दोन प्रकार फोटो आणि की डुप्लिकेट केले, एक नॉर्मल ठेवला आहे त्याची ऑपोसिटी कमी केली आणि एक त्याला इफेक्ट दिले आहे, इतकं ब्लेंडिंग मोड दिलेला आहे दुसऱ्या फोटोला। ठीक आहे, दोन्ही फोटो जे आहे सेम फोटो आहे, फक्त ग्लो आणण्यासाठी किंवा इफेक्ट देण्यासाठी मी नॉर्मली इफेक्ट इथे ॲड केलेला आहे। आता बाकीचे PNG असेल, फ्लॉवर्स वगैरे असेल शेपच्या बाहेर बाजूस, ते मी इथं ॲड केलेले आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे फ्लॉवर्स ॲड करू शकता। हा जो या साईडचा फ्लॉवर्स आहे
नॉर्मली थोडासा कमी केला तरी चालेल, बट ठीक आहे. आता बाकी सर्व PNGs वगैरे असेल, हा जो बांबू बोलतात त्याला, तर बांबू PNG त्याला थोडंसं काय केलं, डार्क केलंय. फोटो फिल्टर आणि एक्सप्लोजर देऊन काय केलं, त्याला डार्क केलं. डाऊन साईडला आपल्याला एक पट्टी ॲड करायची. त्या पट्टीमध्ये आपण एक काय केलेलं आहे, हा जो व्हाईट बॅकग्राऊंड होता तोच आपण इथे क्लिपिंग मास्क केलं. बाकी सर्व बॉर्डर वगैरे असेल, त्या बॉर्डर अशा प्रकारे मी डाऊन साईडला ॲड केले. तिथे आपलं काय येणार, नाव येणार. आता शुभयुवा कुठे आहे ते डिटेल्स अशा प्रकारे मी इथे ॲड केले. ते पूर्ण ग्रुप जे आहे पूर्ण एडिटेबल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. PHD, PLP आणि PNG फाईल्स अवेलेबल आहे. पासवर्ड तुम्हाला भेटलंच असेल किंवा नसेल भेटला तरी पासवर्ड तुम्हाला इथे मधोमध येऊन जाईल. त्यानंतर बाकी सगळे PNGs जसं की ते ढोल वगैरे असेल किंवा शुभयुवाचे क्लिप आर्ट बोलतो आपण त्याला, ते क्लिप आर्ट सर्व मी इथे ॲड करतो. नॉर्मली अशा प्रकारे चष्णे आणि निमंत्रण ही सर्व जे आहे गणपतीचा फोटो असेल, सर्व डीप डिझाईन क्रिएट केली आहे. तुम्ही प्रतिसाद द्या, चांगल्या प्रकारचे लाईक्स करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली मेन गोष्ट आहे. बरेच जण येऊन आपल्या व्हिडिओ बघतात, PHD फाईल डाउनलोड करतात, पण चॅनलला सबस्क्राईब कोणी करत नाही. ठीक आहे, तर मेहनत जाते मित्रांनो, तुमच्यासाठी एवढी खास मेहनत करून PHD फाईल बनवतो आपण, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आपलं एंडिंग मोड. ठीक आहे, एंडिंग मोड म्हणजे इथे मी 2 परिवारांचे सरनेम मी ॲड केले. त्या सरनेममध्ये स्वस्तिक पण दिले. ठीक आहे, गणपतीचा फोटो तुम्हाला नसेल टाकायचा, स्वस्तिक तुम्ही मिडलला टाकू शकता किंवा ह्या इकडे सरनेमसुद्धा टाकू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपली PHD फाईल्स तुम्ही पाहू शकता. की सुंदर असे कलर कॉम्बिनेशन, जो बॅकग्राऊंडला कलर आहे तोच मी इकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तर सगळं ओके आहे. कलर कॉम्बिनेशननुसार मी डिझाईन क्रिएट केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये PHD फाईल अवेलेबल आहे, जाऊन डाउनलोड करा. तसंच तुम्हाला सांगायचं की आपला ब्लॉग चॅनलसुद्धा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सर्व तुम्हाला डीपमध्ये सांगितलेले या PHD फाईलविषयी. तसेच अजून ट्युटोरियल येत जातील. लग्नपत्रिका असेल किंवा बॅनर्स वगैरे असेल, त्या प्रकारचे सर्व डिझाईन ट्युटोरियल आपण करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल